नमस्कार. दाल खिचडी हा एक हलका फुलका असा आहार आहे. आपण जेव्हा आजारपणातून उठतो, तेव्हा आपल्या तोंडाला चव नसते किंवा तिखट खाणे सहन होत नाही. त्यावेळी अशा पद्धतीने दाल खिचडी करून खाल्ली तर एकदम अशी अप्रतिम लागते. अशा पद्धतीने बनवून दाल खिचडी जर तुम्ही मुलांना दिली, तर मुलंही खूप आवडीने खातात आणि काहीतरी पौष्टिक त्यांच्या पोटामध्ये जातं. आता यामध्ये वापरण्यात आलेली मी तूर डाळ वापरलेली आहे आणि जो तांदूळ वापरलेला आहे, तो इंद्रायणीचा तांदूळ वापरलेला आहे. त्यामुळे काय होतं, की इंद्रायणीच्या तांदळामुळं त्या दाल खिचडीला एक चांगला फ्लेवर येतो आणि खायलाही खूप टेस्टी लागते आणि त्यामध्ये मी गावरान गाईचं तूप वापरलेलं आहे. त्यामुळे दाल खिचडीला एक वेगळीच टेस्ट येते, एकदम अशी मस्त. या पद्धतीने बनवलेली दाल खिचडी एक रेस्टॉरंटपेक्षाही खूप अप्रतिम लागते. आणि ही सर्व्ह करताना शक्यतो गरम-गरम सर्व्ह करायची आणि त्यावर 1 चम्मच तुपाची धार सोडायची. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याची संपूर्ण रेसिपी YouTubeवरती अपलोड केलेली ती तुम्ही पाहू शकता.